लॉंग टेल कीवर्ड म्हणजे काय? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, त्याला शेफ्टी लावले इन पुणे. शेफ्टी नसती तरी काय फरक पडला असता का? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा पण लॉंग टेलच आहे. मी जर सांगितलं की रेड कार इन पुणे, तर रेड कार इन पुणे हा लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? रेड कार इन पुणे लॉंग टेल नाही, शॉर्ट टेल. रितेश, शॉर्ट टेल आहे. का शॉर्ट टेल आहे? रेड कार इन पुणे तुम्हाला शेफ्टी लागलेली दिसली फक्त, पण त्याची डेफिनेशन लक्षात घ्यायची. बरोबर आहे. डेफिनेशन काय असते? लॉंग टेल कीवर्ड्स म्हणजे काय? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड and it consists 2 or more than 2 word. मग इथे तर 2 पेक्षा 2 वर्ड आहेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे, पण दुसरी कंडिशन इथं ब्रँडचं नाव आहे का कुठे? त्याच्यामधून डिफाईन इन्फॉर्मेशन डिफाईन जर झाली, मी सांगितलं की जरा रेड कार घेऊन ये, क्वेश्चन निर्माण झाला का? कोणती रेड कार? मर्सिडीची रेड कार, BMW ची रेड कार, MG ची रेड कार, किती रेड कार आहेत पुण्यामध्ये? मी सांगितलं की MG रेड कार, तर मग इथं ऑप्शनच नाही, MG चीच रेड कार तुम्ही आणा. तर गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं डिजिटल मार्केटिंग, काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग, तर हा लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? शॉर्ट टेल आहे. डिजिटल मार्केटिंग टाकलं की डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस का डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिसेस का डिजिटल मार्केटिंगची इमेज, क्वेश्चन निर्माण होतोय. म्हणजे सांगितलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर कोर्सेसचेच इमेज येतील, कोर्सेसचेच ॲड येतील, तर ह्याला बोलतात लॉंग टेल. इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड, किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन डिफाईन होते त्याला बोलतात लॉंग टेल कीवर्ड. शॉर्ट टेल कीवर्ड म्हणजे काय? इट कांट गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड आणि 2 पेक्षा कमी असतात. बरोबर आहे. 2 आणि 2 पेक्षा कमी वर्ड्स असतात. आणि दुसरं सीझनल म्हणजे जसं की व्हॅसलीन. तुम्ही व्हॅसलीन कधी लावतात? पावसात लावतात का थंडीत लावतात का उन्हाळ्यात लावतात? रेनकोट कधी घालतात? अम्ब्रेला कधी विकत घेतात? IPL कधी असते? वर्षातून एकदाच असते. तर अशा काही काही गोष्टी इथं त्या फक्त पर्टिक्युलरली सीझनमध्येच त्या जास्तीत जास्त त्याचा सेल्स होतो. बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला सीझनल कीवर्ड, आपल्या सीझनचा जर तुमचा बिझनेस असेल, जसं की मँगो, काय लोक फक्त मँगोचा बिझनेस करतात, तर त्यांना काय करावं लागतं? सीझनल कीवर्डवरती जास्त फोकस करावं लागतं. तर हे अशा टाईपचे 3 मेन टाईप्स असतात कीवर्डचे: लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. आणि त्याच्या अंडरमध्ये सब टाईप्स असतात: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. माहिती आहे तुम्हाला? प्रायमरी म्हणजे पहिला, सेकंडरी म्हणजे दुसरा, टर्शरी म्हणजे तिसरा, टेट्रा म्हणजे चौथा. तर आपल्याला जर एखादी वेबसाईट रँकिंग करायची असेल, तर एका वेबसाईटमध्ये किती आपल्याला कीवर्ड टाकावं लागतील? शुभांगी, मोना, संस्कार, किती आपल्याला कीवर्ड टाकावं लागतील? क्वेश्चन तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात ते बोलतात हे काय, आमची हे साईट आहे, आमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कंपनी आहे किंवा मोबाईल ॲप अँड्रॉइड डेव्हलपमेंटची कंपनी आहे. तर तुम्हाला जर मी घेतलं तर तुम्ही किती दिवसात माझी वेबसाईट रँकिंग करणार आणि तुम्ही किती कीवर्डवरती फोकस करणार? पहिला तर क्वेश्चन असा आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्यांचे ॲन्सर देण्यासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. मग SEO करायचं तर किती कीवर्डवरती फोकस करायचं तुम्ही सांगा? माहिती? सागर, यश, मॅक्झिमम 25. तर कसं आहे माहिती आहे का, आपण SEO करतोय. SEO कशासाठी करतो? म्हणजे पहिली तर सुरुवात इथूनच करायची. एखादी जर गोष्ट करायची तर का करायची? डिजिटल मार्केटिंग करायचंय तर का करायचंय? जॉबसाठी करायचंय, बिझनेससाठी करायचंय, का लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करायचंय, का फ्रीलान्सिंगसाठी? हा पहिला क्वेश्चन विचारला पाहिजे. मला फिरायला जायचंय, का जायचंय? एन्जॉयमेंटसाठी जायचंय, का टाइम नाही म्हणून जायचंय, का फिरल्यानंतर माहिती होणार? पहिल्यांदा डिफाईन करायची, मला ही गोष्ट करायची तर का करायची?
तसंच SEO सुरू करतानाच विचार करायचा. SEO आपण करतोय तर कशासाठी करतोय? अमरदीप कशासाठी करतोय? वेबसाईट रँकिंग करण्यासाठी. वेबसाईट रँकिंग करून काय होतं? वेबसाईट करून लोकांना दिसते, मार्केटिंग होईल, लोक जास्तीत जास्त आपल्या वेबसाईटवरती येतील आणि जेवढे जास्त लोक येतील तेवढं माझ्याबद्दल लोकांना माहिती होईल किंवा लोक तिथून परचेस पण करू शकतील. म्हणजे अल्टिमेट गोल काय आहे? लोकांना आपल्या वेबसाईटची विजिबिलिटी आणि जास्तीत जास्त लीड जनरेट करण्यासाठी आपण काय करतोय? SEO करतोय. म्हणजे जर गुगलवरती कोण टाकलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आणि माझी वेबसाईट जर 1 नंबरला दिसली तर 1 किंवा 2 नंबरच्या पेजवरती जास्तीत जास्त लोक जातात का 1 लाख नंबरवरती जातात? नाही जात. 1 किंवा 2 नंबरवरतीच आपली वेबसाईट आली पाहिजे. जर जो 1 नंबरला दिसतो त्याला जास्त लीड येतात, जो 2 नंबरला दिसतो त्याला थोड्या कमी येतील, जो 3 नंबरला अजून कमी, असं कमी कमी होत जातो रेशो. तर मग माझी मोस्ट प्रॉबॅबिलिटी असेल, प्रायोरिटी असेल की माझा जास्तीत जास्त 1 नंबरला दिसलं पाहिजे, म्हणजे जास्त लीड्स आणणं हा माझा आहे. त्यासाठी मी काय करतोय? SEO करतोय. मग आता जर अमरदीपला सांगितलं की तुला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे तर तू काय सर्च करशील? फास्ट बोल. काय सर्च करतो तू गुगलवर? डिजिटल मार्केटिंग क्लास. मला जर सांगितलं तर मी सर्च करेल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, काय लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट, काय लोक सर्च करतील फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, काय लोक सर्च करतील ओनली SEO क्लासेस, काय लोक सर्च करतील सोशल मीडिया मार्केटिंग क्लासेस, काय लोक अजून पण वेगवेगळे कीवर्ड आहेत. मराठी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, हिंदी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, इंग्लिश, असे किती कीवर्ड येतात. क्लासेस, कोर्सेस, इन्स्टिट्यूट, अकॅडमी, कॉलेज, सर्टिफिकेशन, फ्री, असे किती कीवर्ड येतात ह्याच्यामध्ये. तर हे कीवर्ड आपल्याला सर्च करायचे. म्हणजे पहिले किती कीवर्डला रँकिंग करायचंय, अल्टिमेट गोल काय आहे? जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती आणायचं आणि तिथून लीड जनरेट करणं हा SEOचा गोल असतो. मग मी काय करणार? माझ्या बिझनेसचे किती कीवर्ड आहेत, म्हणजे असे किती कीवर्ड आहेत की जे सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. मग जास्तीत जास्त लोक डिजिटल मार्केटिंग कोर्स, पहिली प्रायोरिटी मला प्रायमरी कीवर्ड करायचा की जो सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस का क्लासेस का अकॅडमी का कॉलेज का स्कूल. तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कोणता टूल? कीवर्ड रिसर्च करावा लागतं. मग कीवर्ड रिसर्चमध्ये ज्या कीवर्डला 300 पेक्षा किंवा 200 पेक्षा जास्त सर्च करतात ना, ते सगळे कीवर्ड घ्यायचे. मग एखाद्या बिझनेसमध्ये तुमचे 1000 पण कीवर्ड असू शकतात, एखाद्या बिझनेसमध्ये तुमचे 300 पण कीवर्ड असतील, एखाद्या बिझनेसमध्ये 200 कीवर्ड असतील, एखाद्या बिझनेसमध्ये फक्त 2च कीवर्ड असतील. ज्याला सगळ्यात जास्त, म्हणजे सपोज एका कीवर्डला 2च लोक सर्च करतात मंथली किती लोक सर्च करतात? 2च. मग तुम्ही त्याचा SEO करून काय फायदा आहे का? एखाद्या बिझनेसला फक्त 15 ते 20च लोक सर्च करतात, त्याचा SEO करायची काय गरज आहे का? 100च लोक सर्च करतात, त्याचा SEO करून काय फायदा आहे का? महिन्याचे 100 लोक, 100 डिवायडेड बाय 30 करावं लागेल. मग दिवसाचे किती येतात? 3 लोक. असे जर असेल तर मग फायदा नाही. एखाद्याला 1 लाख व्ह्यू सर्च आहेत मंथली, 10 लाख सर्चेस आहेत, 1 करोड सर्चेस आहेत, तुम्ही त्याच्यावरती जास्त ट्राय करा. त्याच्यामुळे आपल्याला प्रायमरी सेकंडरी कीवर्ड काढणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे कीवर्ड रिसर्च तुम्ही गुगल ऍड रन करा किंवा तुम्ही काय करा? SEO करा. दोघांपण कीवर्ड रिसर्च करणं गरजेचं आहे. मग हे जे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला सांगितले होते, पहिल्यांदा आपल्याला कीवर्ड रिसर्च करून घेणं गरजेचं असतं. कीवर्ड रिसर्च केल्यानंतर जो सगळ्यात जास्त कीवर्ड सर्च केला जातो तो कुठे टाकायचा असतो? तुमच्या. पण आता इथं कन्फ्युजन होतं. शुभांगी मॅडमला विचारलं कुठं टाकायचं तर ते बोलतील हेडलाईन मध्ये, आरतीला विचारलं तर ते बोलतील टायटल मध्ये, काही लोक बोलतील डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे एक माणूस असतो, त्याला हेड असतं, त्याला हृदय असतं, म्हणजे हेडर सेक्शन, फुटर सेक्शन आणि बॉडी सेक्शन, असे 3 सेक्शन असतात. तसं की तुमची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये पण सेक्शन असतात, हेडर सेक्शन, फुटर सेक्शन
आणि बॉडी सेक्शन. मग तुम्हाला ते कीवर्ड कुठे टाकायचे हा मॅटर होतो. आणि जेवढं पिन आता जर सपोज एखादा मी इन्फॉर्मेशन सांगितली, आंतोनियो व्हॅल्ले व्हेरा सालाजार हे नाव सांगितलं, तर तुम्हाला हे नाव लक्षात राहण्यासाठी ते तुम्हाला पायात ठेवावं लागेल का मेंदूत ठेवावं लागेल का गुडघ्यात ठेवावं लागेल, कुठे स्टोअर करून ठेवावं लागेल, मेंदू म्हणजे हेडर सेक्शनमध्ये. तसंच की तुमच्या हेडर सेक्शनमध्ये जे कीवर्ड तुम्ही टाकणार, म्हणजे तुमच्या हेडलाईनमध्ये आणि टायटलमध्ये जे हेड टायटल टाकणार ते सगळ्यात जास्त रोल प्ले करतं रँकिंग करण्यासाठी. समजलं का? तर किती कीवर्ड तुम्हाला एक असं जसं की एक उत्तर मी विचारलं होतं तुम्हाला की आपल्याला एक बिझनेस आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की कमीत कमी पण जास्तीत जास्त 25 कीवर्ड वरतीच फोकस करा. तर असं त्याचा आन्सर नाही. जेवढ्या कीवर्डला 300 पेक्षा जास्त किंवा 100 पेक्षा जास्त लोक सर्च करतात तेवढे कीवर्ड तुम्ही घेऊ शकता. आता इथं परत असा क्वेश्चन येतो की सर पण मग आपल्याला प्रत्येक कीवर्डला रँकिंग करायचं असतं का एका, म्हणजे जर 100 कीवर्ड घेतलं तर सगळे ऍट अ टाइम रँकिंग होतील? ही गोष्ट शिकवली नव्हती. म्हणजे कीवर्डला एक एकाला रँकिंग करायचं असतं का ऍट अ टाइम सगळ्याच कीवर्डला रँकिंग करायचं असतं? मग पहिल्यांदा कोणत्या कीवर्डला रँकिंग करायचं हा पण क्वेश्चन. ह्याचा आपल्याला आन्सर पाहिजे. त्याच्या आधी आपण कीवर्ड काय काढू, तर मी इथे सजेस्ट करतो गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. काय सर्च केलं? गुगल. त्यांच्याकडून लॅब हे घेऊन ये रे, चार्जर. साइन इन करायचं. गुगल कीवर्ड प्लॅनर टूल तुम्हाला ह्याच्यातलं एक अकाउंट सिलेक्ट केलं मी. सागर बॅलन्स ऍड केलाय का आज? काय बॅलन्स? 270 रुपये आहे शिल्लक सर. ते क्लिक्स कसं काय येत नाही, एकदा चेक कर ना. 31 क्लिक्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यातलं एक कोणतं पण एक अकाउंट आपण सिलेक्ट करू. ओपन होईल अकाउंट. त्याच्यावरती आपल्याला टर्म सिलेक्ट करायच्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती कीवर्ड आहेत? काही ठिकाणी 5 पण असू शकतील रँकिंग करण्यासारखे, काही ठिकाणी 5,000 पण असू शकतात, काही ठिकाणी 25,000 पण असू शकतात. आता एक दुसरी आयडिया विचारतात तुम्हाला की कीवर्ड रिसर्च साठी आपण कोणते कोणते टूल यूज करू शकतो. येस तू सांग. तर कमीत कमी 10 टूल तरी तुम्हाला माहित असले पाहिजे. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10-15. पहिला म्हणजे SCM रश. सर सेम रश. SCM रश कसं लॉग इन करायचं? गुगल कीवर्ड प्लॅनर SCM रश ओपन झालं. गुगल कीवर्ड प्लॅनर काय एवढं स्लो चालतं? हे खाल्ले 2 अकाउंट कोणी ओपन केलेत? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल टाकायचं. तो कोणाचा टूल आहे? गुगलचाच टूल आहे. शुभांगी मॅडम अनपेड आहे, अनपेड फ्री. शुभांगी मॅडम गुगल कधी लॉन्च झालं ते सांगा. अमरदीप संस्कार
गुगल 1998ला लेरी पेज आणि सर्जींनी लॉन्च केलं आणि त्यानंतर 2 वर्षानंतर त्यांनी गुगल ॲड फाउंड केलं. गुगल ॲडचा प्लॅटफॉर्म. त्याच्यावेळेस त्याचं नाव गुगल ॲडवर्ड होतं. तोपर्यंत आपण SEMrush मध्ये कीवर्ड सर्च करून टाकू. इथे एकतर तुमचा URL टाकायचा तुमच्या वेबसाईटचा. आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो? इंडिया. मी कीवर्ड सर्च करतो इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. का वेबसाईट सर्च करू? कधीच असे स्वतः हाताने वेबसाईट टाईप नाही करायचे. कॉपी पेस्ट करूनच टाकायचे. का? एक जरी स्पेलिंग जरी तुमचं चुकलं तरी मग तुमचं 404 एरर येईल. तर साइन इन करायला मला सांगतो. साइन इन विथ गुगल. तर हा टूल खूप साऱ्या गोष्टींसाठी वापरला जातो SEMrush. तर 1 बाय 1 आपल्याला टोटल चेक करायचं. तर ह्याची डोमेन अथॉरिटी किती आहे, ऑर्गॅनिक सर्च किती येतं, बॅकलिंक किती येतं. तर हे आत्ताच आपल्याला पाहायचं नाही, पण पुढे गेल्यानंतर हे पण आपल्याला पाहावं लागेल. आता आपल्याला काय करायचं, कीवर्ड पाहायचे. तर इथं कुठं दिसते का कीवर्ड रिलेटेड काय? इथं आपल्याला सर्च करायचं. कशा रिलेटेड सर्च करू? डिजिटल मार्केटिंग. आले का खाली? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 1,65,000 लोक सर्च करतात. गुगल डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, मार्केटिंग कोर्सेस इन दिल्ली, डिजिटल तर किती टोटल कीवर्ड येतं? 8,056. मग त्याच्यातले किती कीवर्ड घ्यायचे आहेत तुम्हाला ते तुम्हाला डिसाईड करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला आपल्याला काय करावं लागतं? SEO करायचं म्हटल्यानंतर SEO कसा केला जातो? जसे आपण भाजी करतो तसंच केलं जातं. भाजीत सगळ्यात इम्पॉर्टंट घटक कोणता असतो ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त टेस्ट येते? मीठ. मीठ हे प्रायमरी. नंतर सेकंडरी काय असेल? तुम्हाला पनीरची भाजी करायची. मग पनीर किती टाकायचं? 1 टाकलं तरी भाजीच होती पनीरची. 50 टाकले तरी पनीरचीच भाजी बोलणार त्याला का नाही बोलणार? मग तिथेच आहे की तुम्ही कीवर्ड SEO करायचा आहे तर एक कीवर्डचा पण करू शकतात आणि किती पण कीवर्ड असेल तरी तुम्ही त्याच्यावरती करू शकता. मग आता तुम्हाला एक क्वेश्चन असं विचारला, 1 कप पनीरची भाजी करण्यासाठी तुम्हाला तेवढाच टाइम लागणार आहे आणि 50 पनीरची भाजी करायचं म्हटलं तरी तेवढाच टाइम लागणार आहे का जास्त टाइम लागणार आहे? थोडासा जास्त लागेल, पण काय एवढं पण नाही. बरोबर आहे का? तर आपल्याला आपल्या वेबसाईट रँकिंग करायची तर ते मल्टिपल कीवर्डसाठी रँकिंग करायची. म्हणजे जर कोणी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी पण आपलीच 1 नंबर. कोणी टाकलं डिजिटल मार्केटिंग क्लासेस तरी पण आपलीच 1 नंबर. कोणी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. कोणी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन इंडिया, टॉप 10 डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया. असे अनलिमिटेड कीवर्ड आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपलीच वेबसाईट रँकिंग करण्यासाठी आपल्याला
जास्तीत जास्त कीवर्ड घ्यायचे. तर एक मी तुम्हाला सांगितलं की कीवर्ड रिसर्चमध्ये बघा आता किती आलेले आहेत. हे डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्स, हे सगळे कीवर्ड आलेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक कशाला सर्च करतात, तो म्हणजे प्रायमरी कीवर्ड. तो कशामध्ये टाकायचा, जसं की मीठ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नंतर दुसरं काय इम्पॉर्टंट आहे, ज्याची भाजी करायची ते इम्पॉर्टंट आहे. तसंच इथं प्रायमरी कीवर्ड, सेकंडरी कीवर्ड आणि टर्शरी कीवर्ड. जर आपण आपली वेबसाईट जर पाहिली इथं गुगलवरती सर्च करून, जसं की आपण टाकलं स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, तर इथं बघा ही 1 नंबरला जी वेबसाईट येते, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आलेलं आहे, पहिलं तर जे जर रँकिंग करायची ती वेबसाईट युजर फ्रेंडली असणं गरजेचं आहे. तुम्ही पनीरची भाजी करतात पण ते पनीर काय येतं, सडलेले आहेत किंवा खराब आहेत, तर होईल का चांगली भाजी? तर तुमची वेबसाईट असणं गरजेचं आहे किंवा वेबसाईटचं पेज असणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यासाठी हे जे असतं ते टायटल, काय असतं, टायटल असतं. तर ह्या टायटलची लेंथ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर गुगलने ते रूल्स अँड रेग्युलेशन जे बोललो होतो, तर तिथे सांगितलं की तुमचं जे टायटल असतं, हेडलाईन जे असते ते 30 to 50 कॅरेक्टरचे असतात. तर आता शुभांगी मॅडम आपल्याला सांगतील की इथं त्यांनी डॉट डॉट का दिलेले, फुल स्टॉप 3 का दिलेत त्यांनी, असे 3 फुल स्टॉप का दिलेले? बरोबर सांगितलं त्यांनी. इनकम्प्लीट सेंटेन्स आहे. इनकम्प्लीट सेंटेन्स हे म्हणून दिले. नाही सर, त्यांनी जास्त टाकलेले का दिले? केले. अमरजितला सांगू द्या. सांग अमरजित. ते अमरजितचं म्हणणं आहे की इनकम्प्लीट आहे. काय ह्याच्यात इनकम्प्लीट वाटलं तुला? स्टॉक मार्केट ट्रेडिंग कोर्सेस, नंतर काय काय सांगितलंय, ट्रेडिंग इन्स्टिट्यूट इन पुणे. आता अजून पुढं काय पाहिजे होतं? कॅरेक्टर जास्त टाकलेत त्यांनी. बरोबर आहे, कॅरेक्टर जास्त टाकलेत. कॅरेक्टर टाकलेत का कॅरेक्टर टाकलेत? कॅरेक्टर जास्त टाकलेत. कितीची लेंथ सांगितली होती तुम्हाला? 30 to 50. तर हे 50 पेक्षा पुढं गेलं तर मग हे डॉट 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 दिसतं. समजलं का? मग हे जर असं जास्त टाकलं तर ते ग्रे हॅट एसईओ मध्ये जातं. नंतर लर्न स्टॉक, इथं काय, स्टॉक ट्रेडिंग कोर्सेस फ्रॉम बेस्ट स्टॉक मार्केट ट्रेडिंग इन्स्टिट्यूट, हे काय डिस्क्रिप्शन आहे. हे तर पण सांगायचं तर त्यांनी किती टाकलेलं होतं, 157 to 168 पर्यंतच पाहिजे, जास्तीत जास्त 180 पर्यंत. पण 180 जर टाकलं तर ते खाली असं डॉट डॉट पर्यंत येतं. समजलं का? थोडं जास्त झालं की हे दिसत नाही. मग गुगलने का रूल्स अँड रेग्युलेशन दिले? जसं की टू व्हीलर आहे, त्याच्यामध्ये 5 लोक बसतात, तर 5 लोकांनी जायला पाहिजे. पण ट्रॅफिकवाले काय बोलतात, 2च लोक जा. का जा? गाडी घ्यायला त्यांनी पैसे दिले होतं का? मग का जा? त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तसंच इथं की तुमचं मर्जी की तुम्हाला किती टाकायचे टाका, पण गुगल इथं वरती दाखवत नाही. मग जे दाखवत नाही त्याच्यामुळे तुमची रँकिंग पण होत नाही. मग जर तुमची रँकिंग करायची असेल तर 157 to 168च तुम्हाला काय टाकावं लागतं, मेटा डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. मग तुम्हाला समजलं की जर तुम्हाला जर एसईओ करायचं असेल तर एसईओचे 3 टाइप्स असतात, ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. ऑन पेज एसईओ म्हणजे काय, आपण आपल्या वेबसाईटच्या वर काम करतो, वेबसाईटच्या पेजवर काम करतो, आणि एखाद्या गोष्टीवर काम करायचं असेल तर काय पाहिजे त्यासाठी, वेबसाईटचे क्रेडेन्शियल पाहिजे. म्हणजे पेजवर जायचं असेल, पेजच्या आतमध्ये जायचं असेल तर त्या वेबसाईटचं क्रेडेन्शियल म्हणजे हेडर सेक्शन ओपन करण्यासाठी त्याचं युजर नेम पासवर्ड माहीत असणं गरजेचं आहे. मग आता सपोज ही वेबसाईट आहे, ही पहिल्यांदा ओपन करावं लागेल आणि वरूनच पाहून जमेल का? आतमध्ये त्याचं टायटल टाकावं लागेल, डिस्क्रिप्शन टाकावं लागतं, मेटा डिस्क्रिप्शन, हा कंटेंट, ह्या इमेजेस, हे सगळ्या गोष्टी टाकावं लागतात. त्याला काय बोलतात आपण? ऑन पेज एसईओ. तर ऑन पेज एसईओ म्हणजे वी वर्क ऑन ॲक्च्युअल वेबसाईट, फॉर दॅट वी नीड अ क्रेडेन्शियल. ऑन पेज एसईओ इन्क्लूड्स टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग, कीवर्ड, H1 to H6 टॅग. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ऑन पेज एसईओ मध्ये येतात. मग टायटलची लेंथ सांगितलेली. आता इथं समजतं की गुगलला कोणत्या लँग्वेज येतात? 2च लँग्वेज येतात. कोणती लँग्वेज? एक म्हणजे HTML आणि दुसरी म्हणजे पिक्सेल. गुगलला इंग्लिश, मराठी, हिंदी, कन्नडा,
अशा लँग्वेज समजत नाही. तुम्ही वेबसाईट मराठीतून बनवली तरी गुगलचे जे स्क्रावलर असतात तर ते काय करतात, त्याला कन्वर्ट करतात HTML मध्ये. समजलं? तर असा क्वेश्चन विचारतो मी शुभांगी मॅडमला की हाऊ गुगल वर्क्स. तर सांगा, स्वाती तुम्ही सांगा आणि शुभांगी मॅडम तुम्ही सांगा, दोघं मिळून सांगा, म्हणजे मी दोन्ही पण कानाने ऐकतो. सर पहिलं स्क्राउलिंग होतं, त्यानंतर इंडेक्सिंग केलं जातं. म्हणजे कसं, आता आपण जर गुगलवरती कोणती पण गोष्ट पब्लिश करतोय, मी जर एखादा कंटेंट टाकला किंवा ही माझी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटच्या आतमध्ये एक्झाम्पल आपण घेतलं की ही वेबसाईटचं पेज आहे आणि ह्याच्यामध्ये एक कोर्स आपण नवीन ऍड केला, फोटोग्राफीचा कोर्स ऍड केला किंवा आपण एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स ऍड केला, तर तो कोर्स ऍड केल्यानंतर लगेच गुगलवरती दिसायला लागेल का? म्हणजे मी इथं काय जर कंटेंट ब्लॉगमध्ये कंटेंट टाकला किंवा कोर्सेसमध्ये मी आता हा कंटेंट टाकलेला आहे, तर तो लगेच गुगलवरती दिसत नाही. तो कंटेंट कुठे जातो? गुगल पहिल्यांदा गुगलचे जे स्क्रावलर असतात ते स्क्रॉल करतात. हे असं स्क्रॉल केलं सगळं, हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, हे सगळ्या गोष्टी, इमेजेस वगैरे हे सगळं स्क्रॉल करतात आणि हे स्क्रॉल करून ह्या सगळं कंटेंट उचलतात आणि कुठे टाकतात? गुगलच्या सर्व्हरमध्ये टाकतात. गुगलच्या सर्व्हरमध्ये खूप सारे कॅटेगरीज असतील, ENTC, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक, डिजिटल मार्केटिंग, पॉलिटिशियन, NDA, असे भरपूर सारे कॅटेगरी. तर हा जो कंटेंट आहे हा स्क्रॉल केलाय, ह्याच्यातून समजलंय की हा सगळा कंटेंट डिजिटल मार्केटिंगचा आहे. मग ते डिजिटल मार्केटिंगच्या फोल्डरमध्ये टाकतील, तिथं पण अजून लाखो करोडो फाईल्स असतील, असे कंटेंट असतील. मग त्याच्यामध्ये इंडेक्सिंगवाला येतो आणि इंडेक्सिंगचं काम काय असतं? नंबर देणं. जोपर्यंत हा कंटेंट स्क्रॉल नाही करत, स्क्रॉल करून उचलून तो सर्व्हरमध्ये जात नाही, तोपर्यंत तो गुगलवरती दिसणारच नाही. आणि जोपर्यंत आपला कंटेंट स्क्रॉल करत नाही गुगल, तोपर्यंत त्याच्या आधीच्या प्रोसेस, ह्याला काय बोलतात? सँडबॉक्स इफेक्ट. म्हणजे एक्झाम्पल कोणतं देऊ? एखादी मुलगी आहे, तिला मुलगी का म्हणतात? लग्न झाल्यावर तिला काय म्हणतात? जोपर्यंत लग्नाच्या पूर्वीची जी स्टेज असते त्याला मुलगी म्हणतात. तसंच आहे की सँडबॉक्स इफेक्ट कधीपर्यंत असतो? जोपर्यंत गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करून त्याच्या सर्व्हरमध्ये टाकत नाही आणि इंडेक्सिंगवाला त्याला इंडेक्सिंग देत नाही, त्या बिफोरच्या स्टेजला आपण सँडबॉक्स इफेक्ट. मी आता ब्लॉग लिहिला आणि ब्लॉगवरती माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन टाकली, तर जोपर्यंत गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करत नाही तोपर्यंत ते गुगलवरती दिसणार नाही. म्हणजे जोपर्यंत स्क्रॉलिंगच्या बिफोरची स्टेप असते त्याला सँडबॉक्स इफेक्ट म्हणतात. समजलं? हा जो कंटेंट आहे आता हा टाकलेला आहे, ह्याला गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करणार आणि हा कंटेंट युनिक आहे का, ह्याच्यामध्ये काय फॉल्ट तर नाहीये, हे जे लोकांचे फोटो टाकलेत हे कोण येतं, हे कुठाले येतं, हे व्हिडिओ येतो कोणाचा कॉपी तर नाहीये ना, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, हा कंटेंट आहे कॉपीड तर नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो स्क्रॉलर. आणि हे जर कॉपी असेल तर तो उचलून तिकडे टाकतच नाही. मग ऑलरेडी आता ह्याच्याबद्दलची डिजिटल मार्केटिंगची इन्फॉर्मेशन तर त्यांच्याकडे भरपूर आहे. किंवा एखादा फोटोग्राफीचं कंटेंट असेल, फोटोग्राफी इज द ग्रीक वर्ड, देअर आर 4 to 5 टाइप्स ऑफ फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, हे तर कोणीतरी सगळ्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. मग तुमचा कंटेंट, मग ऑलरेडी तिथं कंटेंट आहे तर मग तो कंटेंट उचलून टाकायची गरजच नाही, सर्व्हरमध्ये टाकायची गरज आहे का? नाही. मग त्याच्यामुळं असं बोललं जातं की जर तुम्हाला कंटेंट जर रँकिंग करायचं असेल तर कंटेंट शुड बी युनिक. तुमचा कंटेंट युनिक असला पाहिजे. युनिक म्हणजे काय? जो गुगलच्या सर्व्हरमध्ये नाहीये किंवा दुसऱ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. तुमच्या कॉम्पिटिटरचा पण कंटेंट तोच आहे आणि तुमचा पण कंटेंट तोच आहे, तर तुमची वेबसाईट रँकिंग होणार नाही. मग आपल्या शब्दामध्ये, आपल्या लँग्वेजमध्ये आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा जास्त कंटेंट आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. पहिलं तर त्या कंटेंट जो लिहितोय, आपण रँकिंग कशाला करतो? कंटेंटला. आणि कंटेंटची डेफिनेशन काय आहे? It gives whole information about keyword.
म्हणजे मी जर गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग, तर मला इन्फॉर्मेशन कशाची भेटणार आहे? डिजिटल मार्केटिंग बद्दलचीच भेटेल. मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कॉलेजेस, तर कॉलेजेस बद्दलचीच इन्फॉर्मेशन भेटेल का दुसरी भेटेल? कॉलेज बद्दलची. तर मग हा जो मी कंटेंट लिहिलेला आहे, तर हा कंटेंट कशाबद्दलचा आहे? तर इथं त्याच्यासाठी मी युजर फ्रेंडली URL दिलेले. काय दिलेले? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. गुगलचं स्क्रॉलर वरून खाली आहे, इथं पहिल्यांदा स्क्रॉल करेल आणि गुगलला ही लँग्वेज समजतच नाही हे काय लिहिलंय ते. मग काय करेल तो? ही लँग्वेज दोन टाईपचे स्क्रॉलर असतात, एक म्हणजे HTML आणि दुसरा म्हणजे पिक्सेल. मग HTML ला ही लँग्वेज समजत नाही, तर तो हा जो URL सोर्स असतो इथं जातो आणि इथून स्क्रॉल करायला सुरुवात करतो. इथं बघितलं हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, हे स्क्रॉल केलं, त्याला समजलं आता. लिंक लागली की हा जो सगळा कंटेंट आहे तो डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेचं युजर फ्रेंडली. तर खाली पण सगळा थ्रू आउट कंटेंट युनिकच पाहिजे. युनिक म्हणजे डिजिटल मार्केटिंग रिलेटेडच पाहिजे. मग तो खाली चेक करतो, तर इथं टायटल लिहिलेलं आहे. टायटल आपल्याला लिहावं लागतं, तर ते कुठं लिहावं लागतं? HTML टॅग मध्ये लिहावं लागतं, हेडर सेक्शन मध्ये. तर टायटल इथं लिहिलेले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि NMD प्रायव्हेट लिमिटेड. तर टायटल लिहिताना काय करायचंय? जो सगळ्यात जास्त लोक सर्च करतात कीवर्ड, तो तुमच्या टायटल मध्ये लिहायचा आहे आणि त्याची लेंथ किती असते? 30 to 50. पण ह्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या ब्रँडचं पण नाव लिहावं लागतं, तरच तुमची वेबसाईट रँकिंग होते. नंतर तुम्ही खाली आलात तर डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. तर हे डिस्क्रिप्शन कशामध्ये लिहायचं असतं? हेडर सेक्शन मध्ये. मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी तुम्ही कुठे ऐकून ठेवतात? हेडर मध्ये का पोटामध्ये? हेडर तुमच्या डोक्यातच सांगतात. मी आता तुम्हाला सांगितलं की टायटलची लेंथ किती असते? 30 to 50. ते कुठं लक्षात ठेवलं तुम्ही? डोक्यात ठेवलं म्हणून लक्षात राहिलं. नंतर सांगितलं मेटा डिस्क्रिप्शन असतं. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 157 to 168 कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे ABCDEFG, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी कुठे टाकतात आणि ह्याच गोष्टी दोन आपल्याला काय दिसतात? सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती दिसतात. तर त्याला SERP बोलतात. सर्च इंजिन रिझल्ट पेज म्हणजे काय? हे जे मी सर्च करतो ना, इथं जे सर्च केलं मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर ह्याच्यावरती ज्या गोष्टी दिसतात ना, जसं हे दिसतंय, तर हे जे काय हेडलाईन आहे आणि ह्याच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, दिसतं का? हे सर्च इंजिन रिझल्ट पेज आहे. एका सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती आपल्याला किती रिझल्ट दिसतात? तुम्ही सांगा. एका SERP वरती किती रिझल्ट दिसतात? एका सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती, एका पेज वरती किती रिझल्ट दिसतात? 10. जर माझी 25 रँक असेल तर मी कोणत्या पेजवर दिसेल? 3rd पेज. माझी 79 असेल तर मी 8 पेज वरती दिसेल. सगळ्यांना समजतंय? इकडे बघा, मी इथं टाकलंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर इथं बघा हे पहिलं पेज आहे. आता इथून दुसरं पेज चालू झालं. समजतंय का? दिसतंय? मग आता तुम्ही इथं बघा, हे वेबसाईट रँकिंग होते इथं किती नंबरला? 12-13 नंबरला. मग दिसताना काय दिसतंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. काय दिसतंय? तर मग हे हेडलाईन दिसतंय का टायटल दिसतंय? शुभांगी. इथं बघा, NMD प्रायव्हेट लिमिटेड बेस्ट इन्स्टिट्यूट स्पेशली फॉर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. तर आपण काय करायचं? ह्याच्यामध्ये क्लिक करायचं. झालं? आणि इथं आता आपल्याला काय करायचं? कंट्रोल U करायचं. तर काय आपण टायटल टाकलेलं बघा, हेच टाकलं होतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर एवढं दिसतंय याच्यामध्ये. आणि ह्याच्या खाली हे दिसेल का ब्रँडचं नाव? नाही दिसत. पण ते रँकिंगसाठी गुगलनी कंपल्सरी केलेलं आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते, हे जे टायटल हेडलाईन पण इम्पॉर्टंट आहे आणि नंतर पहिलं तर
हे जे ह्याला हेडलाईनलाच H1 टॅग बोलतात. एका वेबसाईटमध्ये एकच H1 टॅग द्यायचा. किती? एका वेबसाईटमध्ये एकच H1 टॅग द्यायचा. खाली बघा, एका वेबसाईटमध्ये एकच H1 टॅग असतो. हे जे खाली आहे हा काय H1 टॅग आहे का H2 टॅग आहे? H2 टॅग. H2 टॅग आपण किती देऊ शकतो? अनलिमिटेड देऊ शकतो. H3 टॅग इटॅलिक लिहिण्यासाठी, तिरकं लिहिलं जाताना, जसं की हे कसं तिरकं लिहिलंय थोडंसं, त्याला H3 टॅग. H4 टॅग आणि H6 टॅग. असं हे जे पॅराग्राफ कसं लिहिलेत, हे पॅराग्राफ लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? H4 टॅग टू H6 टॅग मध्ये कोणता पण टॅग यूज करा. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल टॅग, कीवर्ड आणि H1 टू H6 टॅग हे कशामध्ये येतात? ऑन पेज SEO. ऑन पेज SEO स्वाती किती % इम्पॉर्टंट आहे रँकिंग करण्यासाठी? 70. 70% इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुमची वेबसाईट 10 नंबरला असेल आणि तुम्ही फक्त ऑन पेज SEO केला तर तुमची वेबसाईट किती नंबरला दिसेल? तिसऱ्या नंबरला. तुमची वेबसाईट 1,00,000 नंबरला आहे आणि तुम्ही त्याचं फक्त ऑन पेज SEO केलं, तुमची वेबसाईट किती नंबरला दिसेल? 30,000. तर हा कन्सेप्ट लक्षात आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट 70% ऑन पेज SEO, 25% ऑफ पेज SEO अँड 5% टेक्निकल SEO. सगळ्यांना समजलं? मग आपल्याला मोर दॅन 200+ रँकिंग फॅक्टर फॉलो करावं लागतात, तेव्हा तुमची वेबसाईट. मी 1,00,000 रुपये घेतो, 25,000 रुपये घेतो छोट्या इन्स्टिट्यूटचं, तर ते एवढ्या गोष्टी मला इथं अप टू डेट आहेत का नाही ते चेक करायच्या आणि ते सगळं रँकिंग करून दर महिन्याला ते मला 25-30, जर छोटी असेल तर कोलते पाटील 1,00,000 रुपये देतात कशाचे? SEO करण्याचे. तर तुम्ही एकच वेबसाईट घेतली रँकिंग करायला मोठ्या कंपनीची, तरी पण तुम्हाला जॉब करण्याची गरज नाही. पण तुमच्यामध्ये एवढी ॲबिलिटी पाहिजे की तुम्हाला ती वेबसाईट रँकिंग झाली पाहिजे. बरोबर आहे? तर मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. मग आता हे सगळं मी सांगतोय त्याच्या मागे एक कारण पण सांगितलं होतं की आपली वेबसाईट रँकिंग का होती आणि आपण हे का करतोय, हे कशासाठी करतोय. तुम्ही सकाळी लवकर उठतात, क्लास करतात, इकडे येताय, कॉलेजला जाताय, कशासाठी जाताय? तुम्ही कॉलेजला जातात त्याच्या मागचं कारण काय? तुम्ही घर सोडून पुण्यात शिकायला आलात त्याचं कारण काय? जॉब आणि पैसा. अल्टिमेट गोल काय? आपण एवढं शिक्षण घेतोय, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय, तर हे पैसे कमवण्यासाठीच आहे अल्टिमेट गोल. मग पैसा कमवण्यासाठी काही लोक 2 नंबर करतात, काही लोक 3 नंबर करतात, काही लोक 1 नंबर करतात, काही जॉब करतात, काही लोक काय करतात? बिझनेस करतात, काही लोक फळं पण विकतात. बरोबर आहे ना? तर प्रत्येकाचं काही ना काही चालूच आहे. तर ते कशासाठी? फक्त पैसे हे करण्यासाठी. तर इथं पण असाच एक पॉईंट येतो की आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय तर ते कशासाठी पाहतोय? आपण व्हाईट हॅट करू, ब्लॅक हॅट करू, ग्रे हॅट करू, कशासाठी करतोय? आपण टायटल टाकतोय, डिस्क्रिप्शन टाकतोय, मेटा डिस्क्रिप्शन टाकतोय, कशासाठी करतोय? वेबसाईट रँकिंग करण्यासाठी. पण वेबसाईट रँकिंग कशी होती ह्याचं गुगलने थोडक्यात उत्तर दिले. ते म्हणजे ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं त्या वेबसाईटची रँकिंग जास्त होते. म्हणजे ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक येतात ती वेबसाईट चांगली. सपोज की एक पठाण मूवी आहे आणि एक दुसरा दृश्यम मूवी होता, तर दृश्यम मूवी चांगला होता का पठाण मूवी चांगला होता? सगळे लोक बोलते दृश्यम. पण सगळ्यात जास्त कलेक्शन कोणी केलं? पठाणने केलं. का केलं? त्यांची फॅन फॉलोइंग जास्त आहे किंवा काय पण जास्त. मग चांगला मूवी कलेक्शन ऑफिसच्या हिशोबाने, बॉक्स ऑफिसच्या हिशोबाने पठाण आहे. तर तसंच की आपल्या वेबसाईटवरती सगळ्यात. हा बोला. SEO ला एवढे पैसे देतात तर मग ते पेड ऍड का करत नाही गुगल? करतात ना, ते पेड ऍड पण करतात आणि गुगल ऍड पण करतात. हा मग तुम्हाला तेच सांगतोय की ते फक्त 1,00,000 रुपये देतात मला महिन्याला
आणि गुगल ऍड रन करण्यासाठी त्यांना 3 करोड रुपये लागतात महिन्याला. मग 3 करोड रुपये जास्त का 1 लाख रुपये जास्त? 3 करोड. मग 3 करोड रुपये देणं परवडेल त्यांना का एसईओ करणं परवडेल? एसईओ. समजलं का एसईओ का करतात? आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय, जर गुगल ऍड जर तुम्ही करतात आणि गुगल ऍड मध्ये पण रिझल्ट आणायचे, तर गुगल ऍडचा पण असा नेम आहे की तुमचं जे लोडिंग टाइम आहे ना तो 3 सेकंदापेक्षा चांगला असला पाहिजे. आणि लोक कधी भाव देतील? तुम्ही दिसायला चांगला असला तर. मग तुमची वेबसाईट वरती क्लिक करतील, पण तिथं इन्क्वायरी द्यायची का नाही हे कशावर? तुमच्या अट्रॅक्टिव्हनेस वरती असतं. मग आपण पहिल्यांदा ऑप्टिमायझेशन केलं जातं, नंतर गुगल ऍड रन केलं जातं. मग गुगल ऍड करायला पण 50% नॉलेज तुम्हाला एसईओच पाहिजे. समजलं का? एसईओ खूप इम्पॉर्टंट. ऑप्टिमायझेशन आधी असतं, नंतर पेड ऍड असतात. एक्झाम्पल काय तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, एक फेसबुकचं पेज आहे. फेसबुकच्या पेजवरती सगळं आपण काय केलं, एकदम वेल स्ट्रक्चर ऑर्गनाइज केलेले, पोस्ट टाकलेले, त्याला लाईक्स पण आलेले, कव्हर फोटो पण आहे, डिस्प्ले फोटो पण आहे, आणि त्यानंतर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर मग लोक ते पाहतात आणि पाहून डायरेक्ट कॉल करतात. का करतात? कॉल पाहण्याचं रिझन आहे. काल पण एक एक्झाम्पल दिलं होतं. मी इथं बस स्टॉपवरती गेलो आणि बस स्टॉपवरती त्या एका मुलीला मी नंबर मागितला, तर ती मुलगी नंबर मला देईल का? नाही देणार. किती % प्रॉबिलिटी? 15%, 10%. 100% प्रॉबिलिटी का ती नंबर देईल? का नाही देणार? ओळख नाही आणि डायरेक्ट नंबर मागतो. पण माझ्या ऐवजी जर अक्षय कुमार गेला आणि त्याने जर नंबर मागला, तर किती % प्रॉबिलिटी आहे? 101% प्रॉबिलिटी. का प्रॉबिलिटी? कारण तो नोन पर्सन आहे. तुम्हाला पण तसंच आहे की तुमची वेबसाईट जी आहे ना ते एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे, लोकांचा ट्रस्ट बसला पाहिजे. मग ट्रस्ट बसण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतील? ते एसईओ ऑप्टिमायझेशन केल्यानंतर तो ट्रस्ट बसतो. समजलं का? तर घुमून फिरून सगळ्या गोष्टी एकाच जागेवर येतात. तर पहिली गोष्ट तर मला काय करायचंय, पहिली गोष्ट तर माझ्या वेबसाईट असा एक नेम आहे की ज्या वेबसाईटवरती सगळ्यात, माझी वेबसाईट आहे 1 लाख लोक आली, यांची वेबसाईट आहे 2 लाख लोक आली, यांची वेबसाईट 3 लाख लोक आली. कुणाची वेबसाईट रँकिंग होईल? 3 लाख लोक. नंतर त्यांनी सब पण टाईप पाडला त्याच्यामध्ये. नुसते लोक येऊन पण उपयोग नाही, लोक येऊन पण उपयोग नाही, तर ते लोक जास्तीत जास्त टाइम तिथे स्पेंड पण केला पाहिजे. मग किती वेळ त्यांनी स्पेंड केला पाहिजे? तर ज्या वेबसाईटमध्ये, माझ्या वेबसाईटवरती 25,000 लोक आले, ह्याच्यावरती 50,000 लोक आले, पण माझ्या वेबसाईटवर आलेली लोक प्रत्येक माणूस 5-5 मिनिटं तरी थांबतो, आणि ह्याच्या वेबसाईटवरती 1-1 लाख लोक येतात, पण त्याच्या वेबसाईटवरती 1-1 मिनिटच थांबतात. मग कुणाची वेबसाईट रँकिंग होईल? माझी. मग तो टाइम पण मॅनेज कॅल्क्युलेट केला जातो. किती युजर येतात ते आणि आलेले युजर किती वेळ टाइम स्पेंड करतात ते मॅटर करतं. मग आपल्याला काय करावं लागेल एसईओच्या पॉईंट ऑफनी? पहिलं तर त्याला काय करावं लागेल, अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवावं लागेल, जेणेकरून लोकांना माझी वेबसाईट दिसली तर त्याच्यावरती ते क्लिक करतील. क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट दिसायला जर चांगली असेल आणि तिथं जर लोकांचं मनोरंजन होत असेल, तर लोक जास्तीत जास्त टाइम स्पेंड करतील. लोकांना आणायचंय पण आणि लोकांना तिथं टाइमपास पण करायला लावायचा आहे. मग जर लोकांना तिथे टाइमपास करायला लावायचं असेल, तर आपल्याला काय ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये? तुम्ही सांगा. हा, पण लोकांना कंटेंट तर आवडायला वाचून. तुम्हाला आता हे वाचायला आवडेल का एवढं टाकलेलं? व्हिज्युअल कंटेंट, जसं की फोटो पाहायला काय मजा वाटते, नंतर व्हिडिओ पाहायला तर अजून मजा वाटते. मग इथं मी हे का टाकलेलं आहे तुम्हाला समजतं का? पहिलं तर इमेज लोकांना पाहायला जास्त आवडतं, नंतर लोक इथं पण पाहतील. प्लेसमेंट, तुमचं उद्दिष्ट काय? कोर्स करायचा आहे, मग इथं प्लेसमेंट दिसती त्यांना चांगली. मग तुम्ही काय करणार? हे फोटो पाहणार थोडेफार, नंतर लोक इथं पण करतील. ह्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही काय करतात, हा व्हिडिओ नेमकं काय लिहिलेले, काही लोक तर इथून डायरेक्ट युट्यूब वरती पण रिलोकेट होतात, तिकडेच टाइमपास करत बसतात, जिम बिम सगळे व्हिडिओ बघत बसतात तिकडे. मग तर गुगलच्या स्क्रॉलरला काय वाटतं की हे माणसं अजून सुद्धा ह्यांच्याच कशावरती तर वेबसाईट वरती. मग त्याच्यामुळे काय होतं, अजून ट्रस्ट भेटतं. गुगल काय चेक करतोय फक्त तुमचं की किती लोक येतात आणि किती वेळ टाइम स्पेंड करतात.
मग इथं जर जास्त टाइम स्पेंड केला तर गुगलला वाटतं की ह्यांची वेबसाईट खूपच चांगली, एवढे लोक टाइम पास करतात तिथं, एवढा वेळ टाइम स्पेंड करतात तिथं. मग आपल्याला काय करायचं, व्हिडिओ वगैरे ऍड करायचे असतात, तर हे व्हिडिओ केले ठीक आहे. हा व्हिडिओ आता 2-3 मिनिटाचा आहे, लोक इथं पण बघत बसतील. आणि दुसरं मला काय म्हणायचं, नुसतं जरी तुम्ही स्क्रॉल जरी केलं आणि एखाद्याला वाटतं सिलेबस बघू, तो सिलेबस डाउनलोड करायचा, गेट नेक्स्ट इन्क्वायरी इथं पण करतो, हे फोटो बघतो आणि हे स्क्रॉल करायला 30 सेकंद निघून जातात. कमीत कमी 30 सेकंदापर्यंत आपल्याला एखाद्या युजरला आपल्या वेबसाईट वरती काय करायचंय, थांबवायचंय. मग 30 सेकंदापर्यंत थांबवायचं असेल तर आपल्याला त्याची प्लेसमेंट, फोटो, व्हिज्युअल, युट्यूब व्हिडिओ, हे टाकल्यानंतर तो थांबेल. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमचा बाउन्स रेट पण कमी होतो. म्हणजे एक रँकिंग फॅक्टर असा पण आहे की तुमचा बाउन्स रेट 50 पेक्षा कमी पाहिजे. तर आता मी पहिल्यापासून सांगतो, तुमची वेबसाईट रँकिंग करण्यासाठी काय काय गोष्टीची गरज असते ते सगळ्या तुम्ही फॉलो करा, तुमची वेबसाईट रँकिंग होईल. पहिला मुद्दा म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे काय, टायटल द्यायचे. टायटलची लेंथ किती असते, 30 to 50. नंतर द्यायचे हेडलाईन. हेडलाईन पण 30 to 50 असते. पण टायटलमध्ये आणि हेडलाईनमध्ये एक छोटीशी गोष्ट आहे, टायटलमध्ये बिझनेसचं नाव पण टाकलं जातं, NMD प्रायव्हेट लिमिटेड. हे टायटलमध्ये. हेडलाईनमध्ये टाकलं जातं का, नाही. नंतर असतं H1 टॅग. H1 टॅग हा हेडलाईनचा असतो. H1 टॅग हा एकदाचा असतो, पूर्ण थ्रू आउट वेबसाईटमध्ये नाही बोलत मी, एका पेजवरती एकदाचा असतो, बरोबर आहे. तुम्ही जर डबल टाकला तर तुमची वेबसाईट रँकिंग नाही होणार. समजलं. H1 टॅग किती वेळा असतो, एक. म्हणजे जसं की माझं नाव सांगितलं, नवनाथ मोहन दरेकर, पप्पांचं नाव डबल लावलं का, आणि डबल लावलं तर ते चांगलं दिसेल का, कोण लावतं का, नाही लावत. तर हिथंच तुम्हाला लक्षात घ्यायचं की H1 टॅग एकदाच यूज केला जातो. H2 टॅग मल्टिपल, म्हणजे तुमचे सिस्टर ब्रदर सारखा आहे H2 टॅग. H1 टॅग पप्पांसारखा आहे, H2 टॅग ब्रदर सिस्टर. एखाद्याला 5 पण बहिणी असू शकतात, एखाद्याला 2 डझन पण असू शकतात, असतात का नसतात. तर H2 टॅग. H3 टॅग तुमच्यावरती डिपेंड आहे. इटॅलिक लिहायचं असेल तर करा. H4 to H6 हा पॅराग्राफसाठी असतो. ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. हे सगळे टॅग तुम्हाला टाकावं लागतात. H1 to किती टॅग्स असतात, H1 to H6 टॅग. मग कशाला कोणता यूज करायचा आहे हे तुम्ही ठरवा. नंतर अजून वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर गुगलने कंटेंट शुड बी युनिक, युजर फ्रेंडली URL, म्हणजे हे लगेच वाचून लगेच समजलं पाहिजे आणि हा कंटेंट कशासाठी. नंतर आपल्या वेबसाईटमध्ये फेविकॉन असला पाहिजे. फेविकॉन नाही, फेविकॉन म्हणजे लोगो. समजलं का, लोगो असणं गरजेचं आहे. लोगोमुळे काय होतं, ट्रस्ट बिल्ड होतो. जसं की आपण इथं आता सर्च केलं होतं, गुगलवरती कोणते पण कीवर्ड आपण जर सर्च केला, इथं आपल्या वेबसाईटमध्ये काय पण सर्च करा तुम्ही, इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर पेड ऍड मध्ये दिसत नाही. पण इथं जर तुम्ही खाली जर बघितलं तर हे काय दिसतंय, फेविकॉन. ह्याला काय बोलतात, फेविकॉन बोलतात. तर तो फेविकॉन पण दिसणं गरजेचं आहे, तर तुमचा अजून ट्रस्ट वाढतो. मग फेविकॉन पण लागतो रँकिंग होण्यासाठी. अजून पुढे जर तुम्ही गेला तर कंटेंट शुड बी युनिक, मोर दॅन 800 वर्डचा कंटेंट असणं गरजेचं आहे. जर 800 वर्ड पेक्षा जास्त जर तुमच्या वेबसाईटमध्ये कंटेंट असेल तरच तुमची वेबसाईट रँकिंग होईल. अजून काय सांगितलंय, कंटेंट युनिक असला पाहिजे. होम पेजचं कंटेंट कधी रँकिंग होत नाही. का रँकिंग होत नाही, कारण तिथं अबाउटचं पण असतं, होमचं पण असतं, कोर्सेसचं पण असतं, सगळंच असतं. त्याच्यामुळे तो काही युनिक कंटेंट नसतो, तो फक्त एक ट्रेलर सारखा असतो. सगळंच मिक्स करून लोकांना दाखवलं जातं अट्रॅक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळं वेबसाईटचं पेजेस जास्त करून रँकिंग केलं जातं. नंतर H1 to H6 पण सांगितले. अजून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर बाउन्स रेट कमी असला पाहिजे. आणि अजून त्याच्यापेक्षा पुढं जर आपण पुढं गेलो तर त्याच्यामध्ये कीवर्ड मॅपिंग इम्पॉर्टंट आहे. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड. म्हणजे जर एक पॅराग्राफ घेतला, आता हा जर टोटल कंटेंट घेतला तर हा आहे 3500 वर्डचा. तर कीवर्ड डेन्सिटी नावाचा प्रकार मी काल शिकवला होता. तर कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय, तर तुमच्या वेबसाईटमध्ये जेवढा कंटेंट आहे त्याच्यामध्ये 2 to 3% तुमची कीवर्ड डेन्सिटी पाहिजे. किती पर्सेंट पाहिजे,
मग तुम्ही विचार करा की 2300 जर माझा 3500 जर कंटेंट आहे, तर 2 ते 3 म्हणजे किती कीवर्ड साठी आपण रँकिंग करतोय? फाइंड आउट. 100 वर्डचा जर कंटेंट आहे, तर 100 वर्ड मध्ये 2 to 3% म्हणजे 2 ते 3. 1000 वर्डचा कंटेंट आहे म्हणजे किती? 200 ते 300. 2 to 3%. 200 ते 300 तो 20 ते 30% झाला. 20 ते 30 पाहिजे. समजलं? मग आपल्याला किती कीवर्ड साठी रँकिंग करायचे? आता मी जो पहिल्यांदा सुरुवात केली होती त्याचा आन्सर तुम्हाला भेटलं. तुमचा कंटेंट किती आहे? तुमचा कंटेंट जर 800 वर्डचा जर असेल तर मग तुम्हाला किती कंटेंट कीवर्ड पाहिजे? हा 20 to 30. मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय 20 to 30 नाही, 2 to 3%. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड वी यूज इन पर्टिक्युलर कंटेंट. मग तुम्ही ब्लॉग लिहिताय, ब्लॉग मध्ये जर विनाकारण जास्त जर तुम्ही कीवर्ड टाकले तरी रँकिंग होणार नाही. कीवर्ड हे पर्टिक्युलर डिस्टन्सने, तुम्ही जर काय पेरणी वगैरे केली किंवा कशाची झाडं लावली तर तुम्ही डिस्टन्स सोडूनच लावतात. मग ते डिस्टन्स किती असलं पाहिजे? 2 to 3% असलं पाहिजे. सगळ्यांना समजलं? या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या असतात. आता ह्याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. काय असतं? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. आता हे पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी कुठून येते? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी मला काय करायचे? कॅल्क्युलेट करायचे. पेज अथॉरिटी म्हणजे काय? ट्रस्ट. ज्या वेबसाईटचा सगळ्यात जास्त ट्रस्ट असतो त्याला एक स्कोर दिला जातो, आणि ज्यांची अथॉरिटी सगळ्यात जास्त त्यांची वेबसाईट सगळ्यात वरती. मग प्रत्येक पेजचा वेगवेगळा स्कोर असेल. तुमच्या घरामध्ये 10 लोक येतं तर प्रत्येकाचा ट्रस्ट समाजामध्ये वेगवेगळा असेल. बीजेपी मध्ये किती लोक येतं? 245 आहेत ना आता. तर 245 मध्ये नरेंद्र मोदीचा स्कोर वेगळा असेल, दुसरा अजून कोण असेल त्यांचा स्कोर वेगळा असेल. तर हा स्कोर त्यांच्या ट्रस्टवरती दिला जातो. तसं की आपल्या वेबसाईटला किती स्कोर दिलाय हे स्कोर कोण देतं? गुगल देतं. कोण देतं? गुगलच देतो. पण गुगलनी एक थर्ड पार्टीला हा अधिकार दिलाय. तो स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचं तर मी तुम्हाला आता पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी सांगणार आहे. आता आपण फक्त 5 मिनिटं लेक्चर घेणार आहे, त्यानंतर बंद करणार आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. आपली जी वेबसाईट आहे किंवा वेबसाईटचं पेज आहे ते सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती म्हणजे सर्च इंजिनवरती कसा परफॉर्मन्स देतोय त्याच्यावरती स्कोर दिला जातो. आणि हा स्कोर कोण देतं? तर मोज देतो. मोज कोण आहे? तर हे अमेझॉननी बनवलेली, अमेझॉनची कंपनी आहे, त्यांनी बनवलेली आणि गुगलने त्यांना काम दिलेले फक्त हे चेक करायचं. मोज स्कोर देतो. किती स्कोर देतो? 0 to 100. मग 100 स्कोर हा चांगला असतो, 0 हा स्कोर खराब असतो. मग ज्यांचा स्कोर 100 आहे त्यांची वेबसाईट लवकर रँकिंग, ज्यांचा स्कोर काय खराब आहे त्यांचा नाही रँकिंग होणार. मग सपोज माझा डोमेन स्कोर 50 आहे आणि तुमचा डोमेन स्कोर 7 आहे, कोणाची वेबसाईट रँकिंग होईल? मग एक एक्झाम्पल सांगतो की ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे टाकलं की 1 नंबरला काय येतं? जस्ट डायल येतं. का? जस्ट डायल माहिती आहे ना काय येतं? त्याचं रिझन म्हणजे जस्ट डायलचा डोमेन स्कोर सगळ्यात जास्त आहे. आणि डोमेन स्कोर कसा वाढतो? तर तो एक्सपिरियन्सने वाढतो. आणि डोमेन स्कोर हा एजवरती पण डिपेंड, किती जुनी वेबसाईट आहे त्यावर पण डिपेंड असतं. तर आपल्याला आता डोमेन स्कोर चेक करायचा आहे आपल्या वेबसाईटचा. आता मी सांगितलं H1 to H6 टॅग पण चेक करायचे. ती H1 टॅग कोणता आहे, H2 टॅग कोणता आहे, आपण इथून तर नाही चेक करू शकत ना हा H1 आहे का H2 आहे. नजर धोका भी खा सकती है. मग याच्यातलं H1 टॅग कोणता आहे, H2 टॅग कोणता आहे, किंवा आपल्याला ऑडिट करायचंय पूर्ण वेबसाईटचं. तर काल एक टूल सांगितला होता, आज नवीन टूल सांगणार आहे. ऑनलाईन वाले झोपलेत का जागे येतं?
शुभांगी मॅडम, आवाज येतोय का? जेवण करताय? मोना मॅडम, हो, आहे समजतंय का तुम्हाला? आहे ते. तर आपण इथं काय करतोय, सर्च करायचंय. आता मी काल टूल सांगितलं होता, जर तुम्हाला ऑन पेज एसईओ ऑडिट करायचंय, वेबसाईट ऑडिट करायची, त्याच्यासाठी वेगळा टूल आहे. नंतर ऑन पेज एसईओच फक्त ऑडिट करायचंय, मग कोणता यूज करायचा टूल? संस्कार सांग. तर त्यासाठी ओ रँक वापरायचा. काय वापरायचा? कसं करायचं? इथं ओ रँक टाकायचा, ह्याच्यामध्ये आपली वेबसाईट टाकायची. एकदम सिंपल. आज मी थोडं जास्त शिकवलंय, कारण तुमचं पण कव्हर करून घेतलं सगळं आणि ह्यांना पण नवीन शिकवतोय, म्हणजे दोघं पण नाराज नको व्हायला. इथं वेबसाईट टाकले. ह्याच्यामध्ये ऑन पेज एसईओ मध्ये काय काय असतं? टायटल अँड डिस्क्रिप्शन, H1 H2 आणि की कंटेंट. मग इथं आपल्याला फक्त H1 आपल्या हेडलाईन बरोबर आहे का, डिस्क्रिप्शन. आता तुम्हाला दुसरी गोष्ट शिकवायची राहिली की पिक्सेल काय असतं आणि ते कशात मेजर करायचं, ते उद्या आपण 12 वाजता पाहणार. तुम्हाला समजतंय का? हा, कशात ऑन पेज एसईओ कसं ऑडिट करतात? नाव सांगा की ते. नाव हा, ओके. तर इथे समजलं. आता आपले आले 74% झालं, म्हणजे युजर फ्रेंडली आहे. नंतर दुसरं काय, इथं एरर काय ते समजलं. आणि खाली बघा, टायटल बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला किती सांगितलं होतं? 50 कॅरेक्टर पर्यंत सांगितलं, ते 55 कॅरेक्टर आहे, चुकलेले. नंतर खाली बघा, मेटा डिस्क्रिप्शन 157 to 168 च्या खाली पाहिजे आहे, बरोबर आहे. तर अजून तुम्हाला करेक्ट करायचंय, करेक्ट करा. गुगल प्रिव्ह्यू मध्ये कसे दिसते हे चेक करा. ऑन पेज एसईओ ऑडिट करायचं समजलं ओ रँक मध्ये. आता आपल्याला आता हे जे शिकलोय ते, म्हणजे आपला डोमेन स्कोर किती आहे, पेज अथॉरिटी किती आहे, तर हा चेक करायचा असेल तर कोण सांगू शकतो कोणता टूल यूज करा? तुम्ही आवाज कमी केला तरी चालेल. कोणाचा आवाज येतो? डापा चेकर म्हणून आहे नसले. डापा चेकर म्हणून. काय बोलले? डापा चेकर. असे हजारो करोडो आहेत, भरपूर सारे. बरोबर आहे. तर हे पण टूल व्यवस्थित आहे, म्हणजे तुम्ही अजून पण चेक करू शकतात. पण जर तुम्हाला जर डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चेक करायची तर येस टूल माहिती आहे का? नाही, कोणालाच माहित नाही, तर मी सांगतो. तर मोज नावाचा टूल आहे. काय नाव आहे? आता तू सांग, व्हॉट इज पेज अथॉरिटी? पेज अथॉरिटीची डेफिनेशन सांगा. पेज अथॉरिटीची डेफिनेशन सांगा, आता सांगितलेली. डोमेन अथॉरिटी आणि डीए सांगितलं ना मी. पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी समजलं का नाही समजलं? तुमचं पेज सर्च इंजिन वरती कसं वर्क करतंय त्याच्यावर तुम्हाला मोज कंपनी स्कोर देते. किती स्कोर देते? 0 to 100 देते, बरोबर आहे. तसं ते इंग्लिश मध्ये सांगायचं आपल्याला. आपली वेबसाईट इथे टाकतो. काय वेबसाईट आपली? How well a particular page working on search engine result page most give score 0 to 100 is called as. होम पेजचा चेक करायचं का कोर्सेसच्या पेज चेक करायचा? ठीक. हाऊ वेल पेज अथॉरिटी म्हणजे पर्टिक्युलर पेज, नुसतं पेज. आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? पूर्ण वेबसाईट. हाऊ वेल वेबसाईट वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोस्ट गिव्ह स्कोर 0 to 100. दोन्ही पण सेमच आहे. एकीकडे फक्त पर्टिक्युलर वेबसाईट लावायचं, पेज लावायचंय, आणि एकीकडे वेबसाईट लावायचं. ह्या नोट सगळ्या भेटतील तुम्हाला. आणि नसेल तुम्हाला आवडत नोट तर मग स्वतः लिहून घ्या, मी सांगतो. हे काय टूल शिकवतोय मी अमरदीप, तुला समजतंय का? मान नको हलू, ऑनलाईन वाल्याला दिसत नाही तुझे मान. आता बघा, डोमेन अथॉरिटी आपली किती आहे? 9 ची. समजली? लिंक रूट डोमेन किती आहे?
रँकिंग कीवर्ड किती होतात आपले? 18 कीवर्ड रँकिंग होतात. स्पॅम स्कोर किती आहे हे पुढे जाऊन पाहायचं आहे आपल्याला. तुम्हाला आता जेवढं शिकवलं तेवढंच लक्षात घ्या. सर आणि पेज कोणत्या ऑथॉरिटी कोणत्या पेजला रँकिंग, आपले कॉम्पिटिटर कोण आहेत हे सगळं इथून दिसतं. बरोबर आहे. पेज अथॉरिटी म्हणजे हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोस्ट गिव्ह स्कोर 0 to 100. तुम्हाला मी नोट्स पाठवतो. ठीक आहे. आता इथं लक्षात बघा, डिजिटल हे आपली वेबसाईट आहे. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचं पेज अथॉरिटी किती आहे? 23. नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची किती आहे? 23. नंतर डेटा अनालिटिक्सची किती आहे? 20. द डिजिटल NMD.com होम पेजची किती आहे आपली? 20. सर्व्हिसेसची बाकीची कमी. हे सगळं होतं. कीवर्ड रँकिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्यांचं एज ग्रुप किती आहे, रँकिंग कितीमध्ये, 11 ते 20 मध्ये किती कीवर्ड येतात, 31 ते 40 मध्ये किती कीवर्ड आहेत, 41 ते ह्याच्यामध्ये किती कीवर्ड आहेत. आता बघा, आमचे कॉम्पिटिटर आहेत, म्हणजे आपले कॉम्पिटिटर स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग .co.in, त्यांची डोमेन अथॉरिटी किती आहे? 53. हे ह्यांची एवढी आहे, ह्यांची एवढी आहे. जस्ट डायलची 61 आहे, PIDM 24, 7 मेंटर 65, ह्यांची 91 आहे. समजलं? इथे पण चेंज. मग आपल्याला आपली पेज अथॉरिटी वाढवायची, म्हणजे आपण ह्यांच्यापेक्षा जास्त गेलो की आपली वेबसाईट त्यांच्यापेक्षा जास्त 1 नंबरला रँकिंग होईल. आपण जर त्यांची वेबसाईट जर तिथे पेस्ट केली मग असं दिसून येत नाही त्यांनी कोणते कीवर्ड्स किंवा काय सगळं दिसतं. ते सगळं आहे ना कॉम्प्युटर अनालिसिस मध्ये. आपण तेच कॉपी पेस्ट नाही करू शकत. तेच कीवर्ड करू शकतो ते, पण आपल्याला मी आता जसं सांगितलं ना, आता जर सपोज एक कीवर्ड आहे, त्यांनी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तुम्हाला समजलं त्यांनी डिजिटल मार्केटिंग कोर्स टाकलेला आहे, पण नुसता कीवर्ड तर सगळेच टाकतात. आपण पण 100 कीवर्ड, त्यांनी पण 100, हे तर मिक्स होणार. पण काय रँकिंग होतं? वेबसाईटचं कंटेंट रँकिंग होतं. त्यांनी जो कंटेंट टाकलाय ना त्याच्यापेक्षा बेहतरीन कंटेंट आपल्याला टाकावं. त्यांनी जर 1,500चा कंटेंट टाकलाय त्याच्यासाठी, तर आपण 2,000चा टाकायचा, तर आपण त्यांच्यापेक्षा रँक. मग आता हे आपल्याला डोमेन अथॉरिटी, पेज अथॉरिटी कसं वाढवायची हे उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आता शुभांगी मॅडमला एवढंच समजलं की डोमेन अथॉरिटी, पेज अथॉरिटी काय असतं आणि ते कसं चेक करायचं. रँकिंग फॅक्टर सर SEO एबिलिटी राहिले ना परत. SEO एबिलिटी ते सगळ्या SEOचं ऑडिट करण्यासाठी असतो. आता आपण जेवढं रँकिंग सगळं आधी तर होऊ द्या, म्हणजे ऑन पेज ऑफ पेज झाल्यानंतर मग SEO एबिलिटी मध्ये चेक करायचं की आपलं काय आहे काय. ओके सर. अजून पण बाकीचे रँकिंग फॅक्टर आहेत. आता मी किती सांगितले? टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्टॅग, कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी, नंतर फेविकॉन असलं पाहिजे, युजर फ्रेंडली URL, कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड, नंतर डोमेन अथॉरिटी, पेज अथॉरिटी, SSL सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. SSL सिक्युरिटी सॉकेट लेअर, म्हणजे जसं इथं दिसतं ना आपल्याला आपली वेबसाईट हे आहे, ह्याच्यामध्ये गेल्यानंतर इथं कनेक्शन इज सिक्युअर हे असलं पाहिजे. एवढे आता रँकिंग फॅक्टर पाहिलेत. आता ह्याच्या पुढे अजून परत पाहिजे. तर हे सगळे तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्ही SEO करताना इम्प्लिमेंट करता. आता कोणाचा काय क्वेश्चन असेल, योगेश, संस्कार, सत्यम, तर तुम्ही विचारू शकता. आणि जर नसेल संपलं